नमस्कार मित्रो, आज आम्ही निघालो आहोत सरावली घेवरचंदवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत. पत्नी निकिता, विनय व निखिल सोबत जिल्हा परिषदेच्या एका शाळेत जुन्या बिल्डिंग्समध्ये दरवाजाच्या आडोशालाच एक सातेरी मधमाशीची वसाहत आहे आणि ही वसाहत आम्हाला पद्धतशीरपणे एका पेटीत घ्यायची आहे. चला तर बघूया की कशा प्रकारे पेटीत सहज त्यांना कुठलाही त्रास न देता घेता येईल. धन्यवाद. ही वसाहत काढताना आमच्या समोर एक मोठी अडचण होती. ही वसाहत अगदी दरवाजाच्या आतल्या साईडने दारसकला होती आणि दरवाजाही आतल्या साईडने खोलणार होता. त्यामुळे दरवाजा खोलताना ती पोळी तुटून खाली पडणार होती. त्यामुळे आम्ही अगदी सावकाशपणे तो दरवाजा खोलत होतो आणि थोडासा दरवाजा खोलल्यानंतर आम्ही हळूवारपणे आतल्या साईडने पकडली. त्यामुळे काही पोळे आम्ही खाली पडण्यापासून वाचवू शकतो आणि आम्ही अगदी हळूवारपणे तो दरवाजा खोलत काही पोळी या साईडने हाताने मॅडमने काढली. ही वसाहत काही दिवसापूर्वीच आली असावी. ही पोळी निखिल व निकिता मॅडमने पद्धतशीरपणे फ्रेमला बांधली. नंतर मॅडमने दारसकला असलेली तुटलेली काही पोळेही सावकाशपणे कापून घेतली. अगदी प्रेमाने हळुवारप्रमाणे एका झाकणाच्या साह्याने मॅडमनी माश्या पकडून पेटीत सोडत होत्या. माशांना आपण हलगत प्रेमाने हाताळले तर त्या कधीच डंक करत नाही. हे करत असताना राणी कुठे दिसते का हे शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता. इतक्यातच राणी मला दिसली व ती मी क्वीन कॅचरच्या साह्याने
पकडली. राणी भेटली म्हणजेच आमचे मिशन 90% सफल झाले. आम्ही ते पिन कॅचर सहितच पेटीत सुरुवातीला ठेवले. सर्व पोळी आत बांधून ठेवली असल्याने आम्ही झाकणही लावून घेतले. व उर्वरित माशाही पकडून पेटीत सोडत होतो. निखिलनेही माशा पकडून पेटीत सोडले.